ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे अर्जुन आणि सायलीला समजतं की प्रिया ही कुठल्याही थराला जाऊ शकते आणि तिचं महिपन बरोबर काय कनेक्शन आहे ते त्यांना शोधायचं असतं। आणि अगोदर ती माझ्यावर प्रेम करत होती, नंतर ती अश्विनला प्रेमात पाडून त्याच्याशी लग्न केलं आणि तिचं या घरात येणं म्हणजे काहीतरी मोटिव्ह आहे, एक तरी म्हणजे प्रॉपर्टी, नाहीतर दुसरं काहीतरी, नाहीतर हिचं अश्विनशी लग्न करणं म्हणजे या घरावर लक्ष ठेवणे आणि जास्त करून आपल्यावर आणि आपल्या दोघांकडनं माहिती मिळवायची आणि आपल्याकडे लक्ष ठेवायचं आणि ही खबर महिपनला द्यायची आणि आपण हे कोर्टात सिद्ध करायचं की ही महिपनची हिस्साची कनेक्शन आहे। प्रियाने पूर्णाईला आपल्या बाजूने घेत तिला सांगते की घरकामामध्ये या सायलीला लावायचं। त्यानंतर पूर्णाई कल्पनाला सांगून घरामधील सगळं जेवण हे सायलीच करणार असं सांगते। दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली केसच्या माहिती मिळवण्यासाठी बाहेर निघालेले असतात। कल्पना अर्जुनला बोलते तुम्ही कुठे चाललात, तेव्हा अर्जुन बोलतो आम्ही बाहेर चाललो एका केसच्या कामाने। तेव्हा कल्पना बोलते सायली ही घरची सून आहे, तिला घरची कामं करायला पाहिजे। तेव्हा सायली बोलते तुम्हीच मला घरातली कामं न करता म्हणून करायची म्हणून सांगितली होती। तेव्हा कल्पना बोलते नकार दिला, पण आता तुला सगळी कामं करायची आहेत, तुला तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडायच्या आहेत। तेव्हा सायली बोलते पूर्वीसारखी मला सगळ्यांसाठी नाश्ता जेवण बनवायचं। तेव्हा कल्पना बोलते हो। तेव्हा सायली खुश होते आणि कल्पनाला थँक्यू म्हणून मिठी मारते। तेव्हा प्रिया मनातल्या मनात बोलते की सायली तुला आनंद होतो ना, आता तुला या घरामध्येच अडकून ठेवते आणि तुला आणि घरच्या कामामध्ये अडकवते आणि हळूहळू या विमलला पण मी इकडनं हाकलून देणार आणि त्यानंतर तुला दिवसभर घरात काम करायला लागेल। तेव्हा सायली अर्जुनला बोलते तुम्ही मला जेवढी पण कामं करता येईल तुम्ही जाऊन करा, मी संध्याकाळी आपण भेटून बोलूया। तेव्हा अर्जुन बोलतो मी निघतो, संध्याकाळी येऊन आपण काय ते बोलूया। तेव्हा प्रिया विचार करते की संध्याकाळी मला अर्जुन आणि सायलीच्या खोलीमध्ये बाहेर राहून लक्ष द्यायला पाहिजे हे काय बोलतात। तेव्हा अर्जुनला समजते की हा सायली प्रियाचाच डाव आहे, सायलीला घरात काम लावणे म्हणजे प्रियाचाच डाव आहे। तेव्हा संध्याकाळी अर्जुन घरी येतो तेव्हा प्रिया विचार करते आपण जाऊन त्यांच्या घराच्या बाहेर उभं राहून त्यांचं काय बोलणं आहे ते ऐकायला पाहिजे। तेव्हा कळेल यांचा पुढचा प्लॅन काय आहे, त्यासाठी ती त्याच्या घराच्या बाहेर उभी राहते, त्यासाठी त्यांच्या रूमच्या बाहेर उभी राहते। तेव्हा सायलीने ती विमलला सांगितलं असं की ही प्रिया घराच्या रूमच्या बाहेर दिसली तर तिला कुठल्या तरी कामामध्ये अडकून ठेव, ही प्रिया बाहेर अडकून राहिलीस तर आम्हाला अर्जुनला आणि मला काहीतरी बोलता येईल म्हणून तिने विमलला बाहेर उभं केलं असतं। तेव्हा इथं अर्जुन सायलीला बोलतो आजचा दिवस कसा गेला, प्रियाने काय घोळ घातला नाही ना। तेव्हा अर्जुन सायलीला बोलतो आजच्या दिवशी तुमच्यावर ही मॉमने जबाबदारी कशी टाकली, मला वाटतं या प्रियानेच तिला सांगितलं आणि या प्रियानेच सांगितलं असेल तुला या कामात अडकून ठेवायसाठी, प्रियाने सांगून ठेवलं असेल तुला कामात अडकून ठेवण्यासाठी आणि यामागचं कारण म्हणजे तिला या केसचा निकाल लवकरात लवकर लागू नये आणि हे सगळं तिचा बॉस महिपत सांगत असेल म्हणून हे सगळं करत असेल। तेव्हा सायली बोलते तिला जे करायचं ते करू दे, पण घरातले माझ्या हातात जेवतात तेच मला खूप आनंदाचं आहे, घरातले माझ्या हातचे जेवतात तेच खूप माझ्या आनंदाचं आहे। तेव्हा सायली बोलते उद्याची कामं आपल्याला करायची, त्यासाठी मी लवकर आटपेन आणि बाहेर पडेन आणि विमल पण माझ्याबरोबर आहे ना, त्यामुळे माझं सगळं काम व्यवस्थित होतं। तेव्हा अर्जुन आणि सायली विचार करतात की प्रियाच्या विरुद्ध कोण साक्ष देऊ शकतो। तेव्हा सायली बोलते प्रियाला आणि साक्षीला आणि महिपतला ती जवळून ओळखत असेल आणि ती व्यक्ती म्हणजे कोण आणि ती व्यक्ती शोधली पाहिजे, ती व्यक्ती आपल्याला मदत करू शकते। तेव्हा सायली बोलते तिच्या घरात जो कोण नोकर असेल ते आपलं काम करू शकतो आणि त्या नोकराला गाठायचं कसं आणि त्या महिपनच्या घरात जाऊन त्या नोकराला गाठायचं म्हणजे खूप कठीण आहे आणि महिपनच्या घरातला नोकर आपल्याला मिळाला तर आपलं काम होऊ शकतं आणि ती व्यक्ती आपलं काम करू शकते। आणि दुसऱ्या दिवशी सायली सकाळी उठते आणि किचनमध्ये येते आणि ती नाश्ता करायला लागते आणि घरातल्या सगळ्यांना नाश्ता देते आणि नाश्ता देऊन अर्जुन सायली निघत असतात। तेव्हा प्रिया तांडव करायला लागते आणि बोलते ही कुठे गेली, सायली हिला नाश्ता करायला सांगितला होता ना। तेव्हा कल्पना मला बोलते सायलीला कालच जबाबदारी दिली होती, तिने पार पाडली का नाही, कालच हिला जबाबदारी दिली होती ना, मग आज ही अशी कशी निघून गेली आणि प्रिया हसायला लागते। तेव्हा विमल त्याने बोलते सायली सगळ्यांसाठी नाश्ता करून गेली आणि विमल सायलीने केलेला नाश्ता सगळ्यांना द्यायला लागते। तेव्हा कल्पना विचारते सायली गेली कुठे, तेव्हा विमल बोलते सायली त्यांच्या कामासाठी बाहेर गेली आणि ते दोघं महत्वाच्या कामाने बाहेर गेले आणि सायलीने सगळ्यांसाठी जेवण आणि नाश्ता बनवून गेली। तेव्हा प्रिया तोंडावर पडते आणि बोलते ही बाई सकाळीच उठून सगळं नाश्ता जेवण बनवून गेली कशी। इकडे अर्जुन आणि सायली महिपनच्या बंगल्याच्या बाहेर असतात। तेव्हा इथे महिपन सकाळी नाश्ता करून इकडे महिपन सकाळचा नाश्ता करून साक्षीला भेटायला तुरुंगात जात असतो। सायलीने अर्जुन महिपन गेल्यानंतर तिच्या बंगल्यात जातो, महिपत बाहेर गेल्यानंतर ते दोघं त्याच्या बंगल्यात जातात। तेव्हा महिपनची मोलकरीण सगळं आवारावर करत असते। तेव्हा इथे सायली आणि अर्जुन येतात, तेव्हा त्या दोघांना पाहून ती मोलकरीण गडबडते आणि बोलते काय आहे, कोण आहे तुम्ही। तेव्हा अर्जुन आणि सायली समजतात की हीच ती
महिपनची काम करणारी आहे आणि हीच आपलं काम करू शकते. व ती मोलकरीण सायली आणि अर्जुनला बोलते, तू कोण तुम्ही आहे, तुम्हाला ओळखत नाही आणि आताच साहेब बाहेर गेलेत. तेव्हा सायली बोलते, तुम्ही घाबरू नका. तेव्हा सायली बोलते, आता तुम्ही घाबरू नका. तेव्हा सायली बोलते, महिपनशी नाही, तुमच्याशी आम्हाला बोलायचं आहे. तेव्हा ती बोलते, माझ्याशी तुमचं काय काम होतं. तेव्हा मोलकरीण बोलते, मी महिपनच्या इथे काम करते, तुम्ही त्यांच्याशी बोला, माझ्याशी नको. आणि ती खूप घाबरली असते आणि अजून सायलीला समजतं की ह्या व्यक्तीला सगळं माहीत असतं, ह्या बाईला सगळं माहीत असेल. तेव्हा सायली त्या मोलकरीणला बोलते, तुमच्याकडनं मला एक थोडी माहिती हवी होती. तेव्हा ती मोलकरीण गडबडते आणि बोलते, माझ्याकडे काय तुमचं काम आहे, माझ्याकडनं कुठली माहिती हवी आहे. तेव्हा ती मोलकरीण बोलते, तुम्ही माझ्याकडनं कुठली माहिती घेऊ नका. मी ज्यांच्याकडे काम करते ते खूप खतरनाक आहे आणि ते माझ्याबरोबर काही पण करू शकतात. तेव्हा सायली बोलते, तुम्ही आम्हाला मदत करा, कारण की जी साक्षी जेलमध्ये आहे ना, ती माझ्या मधुभाऊमुळे आणि आमच्या मधुभाऊला वाचवण्यासाठी तुमची साक्ष खूप आणि मधुभाऊला वाचवण्यासाठी तुमच्याकडनं माहिती खूप गरजेची आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, ही साक्षी शिकरे ही यांच्या वडिलांना अडकवण्यास खूप कारणीभूत आहे आणि या मधुभाऊसाठी तुमच्याकडनं माहितीची गरज आहे आणि तुम्ही प्लीज माहिती द्या ना. आणि अर्जुन बोलतो, मी तुम्हाला तुमचं कोणालाही सांगणार नाही आणि तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनही देतो आणि प्लीज तुम्ही आम्हाला माहिती द्या आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्ही कुठेही अडकणार नाही. आणि सायली पण तिच्या पुढे हात जोडते आणि बोलते, प्लीज मदत करा. तेव्हा ती बाई विचार करते की एवढे गायवाया करते म्हणजे यांची मदत केली पाहिजे. तेव्हा सायली प्रियाचा फोटो तिला दाखवते. तेव्हा प्रियाला ती ओळखते आणि बोलते, ही इकडे येते आणि ही साक्षी शिकरेची मैत्रीण आहे. आणि हे सगळे एकत्र येतात आणि तासन तास रूम मध्ये बोलत असतात आणि काय करतात ते नक्की माहित नाही. आणि माझ्याकडून नाश्ता मागून ते गप्पा मारत असतात आणि काय बोलतात ते कळत नाही, आणि तासन तास असतात. व सायली आणि अर्जुनला कळते, ही एकच साक्षीदार आहे, ती कोर्टात येऊन प्रिया विरुद्ध साक्ष देऊ शकते, कारण की ही प्रिया महिपनला मिळालेली आहे. आणि तेव्हा ती तोंड उघडते आणि बोलते, काल मला चिठ्ठी मिळाली होती आणि ती मला फाईलमध्ये सापडली होती. आणि त्या फाईलमधली चिठ्ठी ती दाखवते आणि बोलते, हे बघा. आणि ही बोलते, ही चिठ्ठी बघा, ही चिठ्ठी मला वाचता येत नाही, साहेबांची महत्वाची म्हणून मी जपून ठेवली. ती चिठ्ठी बघितल्यानंतर अर्जुन आणि सायलीचे पायाखालची जमीन सरकलेली असते आणि त्या चिठ्ठीवर मधुभाऊंची सुसाईड नोट असते. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की महिपनचा असा प्लॅन होता की खून करायचा आणि सुसाईड नोट लिहायची, म्हणजे सगळ्यांना कळेल की हा सुसाईड आहे आणि मधुभाऊंना मारायचा आणि हा सुसाईड नसून हा खून नसून हा सुसाईड आहे. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं आणि हा महिपन निस्ताराला जाऊन हे सगळं करू शकतो. आता ही सुसाईड नोट मिळालेली आहे. आता अर्जुन आणि सायली कोर्टात काय धमाका करणे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.